गौरव नाईक बनाम विराज राणे दोन कर्णधारांमधली झुंज आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सामन्याला होती सुरुवात. चढाईसाठी निघाला एक जबरदस्त वेगवान चढाई राहत यावेळेस मात्र बंद केला. तुम्ही प्रशांत जाधव सारख्या घडाघाटी हल्ले करणाऱ्या चढाई बहादराला जेरबंद करताय, मग तुमच्या या जिद्दीला सलाम करायला काय हरकत नाही. जबरदस्त काम. या रायगड जिल्ह्याची अभ्यासाची टीम आपल्याला बघायला मिळतं. एक जबरदस्त मध्यरक्षक विनंती असेल भातसाई आणि कारागीर पण मॅच खेळूया. आता मात्र ज्या खेळाडूवर या सामन्याची संपूर्णता दारोमदार असेल असा हा समाधान मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 नंबरच्या जर्सीमध्ये एक जबरदस्त वेगवान पायामध्ये धुमशेटी बाजूला घेऊन सलाई समीबार येणारा हा समाधान मोरे. माघारी परत त्याला प्रत्युत्तर एक नवोदित खेळाडू. नक्कीच गौरवच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे संघ या ठिकाणी तयार होतोय. रेड चालू आहे इकडचं. जबरदस्त कामगिरी भावी स्पोर्ट्स क्लब रोहा संघाची या संपूर्ण हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माघारी परत असताना त्याला प्रत्युत्तर प्रशांत जाधव. नक्कीच मित्रांनो हा या रायगड जिल्ह्याचा तोक्ते वादळ आहे, परंतु या स्पर्धेमध्ये वारंवार रोखण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते डिफेंडर्स भातसाई सिंगापूर. विनंती असेल आपण मॅच खेळावरती यायचं आहे. या ठिकाणी आपण क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आता मात्र चढाईसाठी पुनश्चिंता समाधान. एक जबरदस्त काय जबरदस्त बॅकशॉट केला गेलाय. समाधान सगळे खेळाडू जेरबंद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. भावी रोहा प्रत्युत्तर दाखल अनिरुद्ध भोसले. यावेळेस मात्र लगातार दुसरी पटकन आपल्याला पाहायला मिळते. बघा मित्रांनो वादळ खारीकवाडा विरुद्ध जय भजंगी रोहा आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार असेल. आपण पुढील 5 मिनिटांमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा. वादळ खारीकवाडा विरुद्ध जय भजंगी रोहा मैदान क्रमांक 2 पहिला सेमीफायनलचा सामना पोहोचवित होता.
हा देखील मित्रांनो एक जबरदस्त असा एक भाग आहे, परंतु वापर फार कमी होतो. संघाची जबाबदारी या खेळाडूवर असेल, त्यामुळे वारंवार मागे घ्यावी लागते. प्रत्युत्तर समाधान. समाधी समाधी त्याला प्रत्युत्तर देखा नवोदित खेळाडू या ठिकाणी मनोमार चाळीसाठी येतोय. रात्र झाली ना मग म्हणजे एक शांत संयमी हा खेळ मैदानावरती सुरू आहे. अचूकरित्या बोनस तिथला जातोय त्या ठिकाणी ओंकार वादळे याच्या हाताखालून एक यशस्वी बोनस. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. नक्कीच प्रशांतचा देखील थोडासा बॅकवर्ड खेळ आपल्याला बघायला मिळतोय. प्रशांतने इतकं सांगेल की छाटली जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. नक्कीच एक यशस्वी होतो राहील. रिक्त सीमाघात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतो. अर्थातच समाधान मोरे 5 एक समीकरण असेल. एक वाऱ्यासारखं वेगवान खेळाडू वेग मात्र यावेळेस धार करतोय. इस बार सरळ एक जबरदस्त पक्का. नक्कीच कौतुक करावं लागेल. आज भावी रोहा आपण खेळ या ठिकाणी वाखडणं सुद्धा करताय. आता मात्र एकावर चाळीचा कितपत प्रयत्न करेल आणि कितपत आपले एफर्ट्स टाकेल या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. रिक्त से माघारी परत त्याला प्रत्युत्तर नक्कीच प्रशांत जाधव. प्रशांत इतकं सांगेल की विसरू जरी आज मी हा माझा अंत नाही. विसरू जरी आज मी हा माझा अंत नाही. भेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत राहील. की छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. पण मला आवडू शकेल अशी कोणती भीत नाही. मला आवडू शकेल अशी कोणती भीत नाही. आता मात्र ठरवे पुन्हा एका संकेत पंच असेल समोर आणि दुसऱ्याला आता मात्र स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. इस बार जरूर ऍडव्हान्स किया था. नक्कीच सुंदर पकड केली जाते. प्रयत्न काय होता, काय एफर्ट्स लावले होते या सगळ्यांमध्ये. ठाणे जिल्ह्याचा एक जबरदस्त घणाघाती हल्ले करणारा चालक चिन्मय गुरव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चिन्मयला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डीच्या संघाकरिता 20 कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असा चिन्मय गुरव या ठिकाणी आलेला आहे. चिन्मयला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. एक जबरदस्त खेळाडू नक्कीच खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र राज्य संघासाठी ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली असा हा चिन्मय या ठिकाणी येतो. निश्चितच यावेळेस मात्र समाधान मिळतं. यावेळेस मात्र निश्चितच प्रश्नांची शिकार केली जाते. पक्कड करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्या ठिकाणी ऍडव्हान्स टाकायला गेला आणि मात्र ग्रुप बहाल केला जातोय. अर्थातच भावी रोहा संघाला प्रत्युत्तर दाखल ओंकार हा देखील एक जबरदस्त खेळाडू, एक नवोदित खेळाडू. नवोदित रवी संघ आपण देखील या. आपल्याला विनंती असेल पण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सन्मान म्हणून आपल्याला
2000 रुपयाचे कॅश प्राईज ठेवून या ठिकाणी गौरवले जाते. नवतरुण काळाचे खूप खूप धन्यवाद डॉक्टर मुखर. आपण या ठिकाणी आलात आणि आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आता माझा ओंकार पुन्हा एकदा व्हेरी ऍग्रेसिव्ह डिफेंडर मॅन फ्रॉम रायवाडी आपल्याला बघायला मिळते. यावेळी चढाईसाठी असेल दोनच घेऊन असेल परंतु प्रयत्न केले जातील का नक्कीच मित्रांनो. कोणत्याही पहिले प्रयत्नाही वेळ करत अजून जात आहे कारण अजून वेळ फार बाकी असेल. मध्यंतरामध्ये पूर्वार्ध होतं. मध्यंतरापर्यंत सामना थांबलेला असा नाव मात्र एका गुणाने कधी रायवाडी असेल आपल्याला भरती आहे याची प्रिन्सिपल सगळी नोंद आहे. चिन्मय तू आलास आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद चिन्मय. आता मात्र मध्यंतरानंतर उत्तराचा चला मित्रांनो आपल्याला पुकार झालेला आहे. प्लीज आपण सहकार्य करा. वादळ खारीकवाडा जय बजरंग रोहा. शेवटचा 1 मिनिट मित्रांनो. प्रत्येक संघाला या ठिकाणी डिले होतोय. आपण सहकार्य करा. आयोजकांना सहकार्य करणार या भावनेतून आपले संघ या ठिकाणी घेतले होते. खारीकवाडा संघ येथे बजरंग रोहा संघासाठी 1 मिनिट अवधी लावा. मैदान क्रमांक 2 होती. आता मात्र या रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी चढाईसाठी अर्थातच केदार लाल बंगाल बॉडी संघाच्या माध्यमातून ज्याने प्रतिनिधित्व केलं असा हा आमच्या रायगडचा एक जबरदस्त ठाण्या बाग केदार लाल. बघा मित्रांनो शरीरची जर पाहिली तर नक्कीच जबरदस्त फिटनेस आपल्याला बघायला मिळतो केदारच्या माध्यमातून. आता मात्र ओंकार चढाईसाठी थर्ड रेडसाठी या खेळाडूची निवड झाली आहे. बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयासाठी. चाललं असतं परंतु गौरवच्या सामन्यामध्ये असणे फार महत्वाचं आहे. चला बजरंग रोहा बजरंग रोहा पण या बजरंग रोहा चला आपण लवकर मैदानाकडे चला. आपला शेवटचा अर्धा मिनिट आपला प्रतिस्पर्धी कार्यक्रम संघ मैदानात हजर झाला. आपण देखील लवकर मैदानाकडे चला. जय बजरंग रोहा. आपल्याला शेवटचा अर्धा मिनिट लक्षात घ्या. आपण सेमीफायनलचा सामना खेळत आहे. आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला. जय बजरंग रोहा. जय बजरंग रोहा. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. आपला प्रतिस्पर्धी खारीकवाडा संघ मैदानावर हजर झालाय. आपण देखील लवकर लवकर चला. आपण सेमीफायनलचा मित्र सामना खेळत आहे. त्यानंतर पुन्हा अंतिम सामना. याचा अर्थ तुम्ही किती उशीर करताय याचं लक्षात ठेवा. लवकरात लवकर मैदानाकडे चला. आम्ही आपल्याला वारंवार पुकार देतो. पुकार यासाठी देतो की आपले सामने वेळेत हवे आणि आपण वेळेत काही दुसरा निर्णय घ्यायचे मंडळावर वेळ येऊ नये यासाठी आपल्याला वारंवार पुकार देत असतो. तरी आपण उशीर करताय. चला लवकरात लवकर चला. या राऊंडचा सामन्याच्या ठिकाणी थोडा वेळ उशीर होतो. सेमीफायनल आपण एवढा उशीर करत असाल तर आपली खेळाची शिस्त याच्यामधून दिसून येते. किती झालं तरी आपल्याला वेळेचे सामने आटपायचे असतात. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. आपला प्रतिस्पर्धी संघ येऊन 1-5 मिनिटं आपल्या वाट बघताय. आपल्यासाठी सामना थांबलाय हे लक्षात घ्या.